भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आता सुपर 8 मधील सामना रंगणार आहे। या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूला सराव करताना दुखापत झाली। भारतीय क्रिकेट संघ सध्या अहमदाबादमध्ये आहे। T20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सुपर 8 सामन्याची तयारी करत आहे। हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकेल। सामन्यापूर्वीच भारताला दुखापतीची मोठी समस्या भेडसावत आहे। अहमदाबादमध्ये सराव करताना भारतीय खेळाडूला दुखापतीचा सामना करावा लागला आहे। या T20 विश्वचषकात भारताला खेळाडूंच्या आजारांसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा आजारपणामुळे एका सामन्यात खेळले नाही। वॉशिंग्टन सुंदर देखील आजारी पडला। T20 विश्वचषक 2026च्या अगदी आधी हर्षित राणा दुखापतीमुळे बाहेर पडला आणि मोहम्मद सिराजला संघात उशिरा स्थान देण्यात आले। मोहम्मद सिराजने अमेरिकेविरुद्ध भारताच्या पहिल्या गट टप्प्यातील सामन्यात खेळला आणि 3 विकेट्स घेतल्या। वृत्तानुसार हार्दिक पांड्याच्या शॉटमुळे सराव करताना सिराजच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली। शुक्रवारी संध्याकाळी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरून आलेल्या अनेक वृत्तांनुसार या घटनेनंतर मोहम्मद सिराज वेदनेने कळवळला। तो नेटमधून बाहेर पडला। सिराजने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, तो अमेरिकेविरुद्ध। उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्यापेक्षा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगला प्राधान्य देण्यात आले आहे। हार्दिक पांड्याचा शॉट लागल्याने मोहम्मद सिराज नेटमधून बाहेर पडला। रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये मॉर्केलने संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुणबद्दल सांगितले। मिस्ट्री स्पिनरचे यश त्याच्या सहकारी गोलंदाजांच्या विशेषतः जसप्रीत बुमराहच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे। यावरही गोलंदाजी प्रशिक्षकाने भर दिला। मॉर्केल म्हणाले, वरुण आमच्यासाठी निश्चितच स्ट्राईक बॉलर आहे। त्याने आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये आणि वर्ल्ड कप पूर्वीही शानदार कामगिरी केली। तो आमच्यासाठी बुमराह आणि इतर गोलंदाजासह एक महत्त्वाचा विकेट घेणारा गोलंदाज आहे। भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 मधील सामना खेळेल। हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल। हा सामना उद्या रविवारी संध्याकाळी रंगणार आहे।